ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सध्या साईबाबांच्या विरोधात उत्तरेकडील राज्यांमध्ये अफवांचा मारा सुरू आहे. कोणी काय म्हणतं तर कोणी काय म्हणतं. कोणी म्हणतं साईबाबा मुसलमान होते, साईबाबा देव नव्हते, त्यांना आपल्या देव मंदिरांमध्ये देवदेवतांमध्ये स्थान देऊ नका, असा सगळा गदारोळ चालू आहे. आणि त्या गदारोळामध्ये शंकराचार्यही सामील आहेत. आणि शंकराचार्यांच्या आदेशामुळे अनेक ठिकाणी साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून बाहेर काढण्यात आल्या. पण वस्तुस्थिती काय आहे? अनेकांच्या ह्या सगळ्या गदारोळामुळे काही साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होतो की खरंच साईबाबा मुसलमान होते की हिंदू होते, साईबाबा देव आहेत की संत आहेत. असा सगळ्या गदारोळामध्ये काही लोकांचा संभ्रम निर्माण होतो. अनेक जण ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत. तर वस्तुस्थिती काय आहे हे मी आता साई भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी मी आपलं श्री साई सच्चरित्र तसेच श्री साईबाबांच्या सहवासात राहिलेले सीताराम हरी दीक्षित, MB रेगे, त्याच्यानंतर वामनराव पटेल म्हणजे स्वामी शरणानंद यांनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकांमध्ये साईबाबांसंदर्भात भरपूर माहिती देण्यात आलेली आहे. त्या माहितीच्या आधारेच तुम्हाला मी हे सगळं सांगणार आहे. तर पहिला प्रश्न जो येतो की साईबाबा हिंदू होते की मुसलमान होते. तर साईबाबा म्हणजे मी जे काही वाचले त्याच्या आधारे सांगतो तुम्हाला की साईबाबा हे हिंदूच होते असा सर्व त्यावेळच्या त्यांच्याबरोबर राहिलेल्या भक्तांचा आणि इतरांनाही खात्री होती. तर त्यांची काही लक्षणं आहेत, हिंदू धर्माची जी काही लक्षणं आहेत, तर साईबाबांचे कान टोचलेले होते. हिंदू धर्मातील मुलामुलींचे कान हे बालपणीच टोचले जातात, तसे साईबाबांचे कानही टोचले होते. त्याच्यानंतर साईबाबा ज्यावेळेस शिर्डीमध्ये आले 1918 हा जो कालखंड आहे, या कालखंडात साईबाबा द्वारकामाई मशिदीमध्ये वास्तव्याला होते. हे जवळपास 44 वर्ष साईबाबा शिर्डीच्या द्वारकामाई मशिदीमध्ये वास्तव्याला होते. आणि या कालखंडात साईबाबा कुठेही गेलेले नाही, शिर्डी सोडून कुठेही गेलेले नव्हते. आता शिर्डी द्वारकामाई मशीद जी आहे ती मशिदीमध्ये राहणारा फकीरच असतो. आणि बाबा जर फकीर असते, मुसलमान असते, तर त्यांनी द्वारकामाईमध्ये धुनी पेटवली नसती. कारण धुनी किंवा अग्निकुंड, होमकुंड हे फक्त हिंदूंच्या मंदिरांमध्येच असतं. तर त्यामुळे हा एक प्रश्न निकाली लागतो की ती मशीद होती, साईबाबा मुसलमान होते. त्याच्यानंतर ती मशीद जर असती तर त्याच्यामध्ये घंटानाद झाला नसता, शंखनाद झाला नसता. तर हे आणि बाबांची आरती व्हायची, बाबांना त्रिपुंड गंध लावलं जायचं, बाबांची व्यवस्थित साज संगीतामध्ये आरती व्हायची. तर हे बाबा जर मुसलमान असते तर त्यांची आरती झाली नसती ना. तर हे अशा प्रकारे साईबाबांच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलं जातं आणि ह्याला साई चरित्रामध्ये ह्याचे सगळे उदाहरण दिलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की साईबाबा हे यांच्याकडे येणारी जी भक्त मंडळी होती तर त्याच्यामध्ये नानासाहेब चांदोरकर होते, हे तर कल्याणला कलेक्टर होते. त्याच्यानंतर MB रेगे होते, हे इंदोरला भोपाळमध्ये न्यायाधीश होते. त्याच्यानंतर रघुनाथ दाभोळकर हे मामलेदार होते. हरिविनायक साठे हे कलेक्टर होते. तर हे असे अनेक लोक ही जी आणि ही ब्राह्मण लोक होते आणि यांचं सर्व संस्कृतवर प्रभाव होता. त्याच्यानंतर चांदोरकर तर गीतेचे व्यासंगी होते, अभ्यासक होते, अख्खी गीता त्यांच्या मुखगत होती. तर असे जे ग्रस्त होते हे साईबाबांचे भक्त झाले. याला कारण साईबाबांनी त्यांना प्रचिती दिली, त्यांना दाखवून दिलं, त्यांना गीता कशी समजत नाही किंवा समजलेली नाही हे बाबांनी त्यांना पटवून दिलं. आणि त्याच्यानंतर ते बाबांना शरणागत झाले. त्यांना जाणवलं की बाबांना गीतेचं भरपूर ज्ञान आहे, बाबांनी गीता अनुभवलेली आहे. आणि त्याच्यानंतर नानासाहेब चांदोरकर बाबांचे भक्त झाले. MB रेगे हे इंदोरला न्यायाधीश होते. त्यांनाही बाबांनी विष्णू सहस्रनामचं पूर्ण ज्ञान दिलं त्यांना.
आणि त्याच्यानंतर आणि नुसतं ज्ञान नाही दिलं तर त्यांचं जे आराध्य दैवत विष्णू, भगवान विष्णू यांचं दर्शन त्यांनी द्वारकामाईमध्ये त्यांना दिलं. त्यानंतर दासगणू महाराजांना पंढरीनाथाच्या रूपामध्ये त्यांनी द्वारकामाईमध्ये दर्शन दिलं. असे मेघाला तर त्यांनी शिवशंकराच्या रूपामध्ये द्वारकामाईमध्ये दर्शन दिलं. तर अशा पद्धतीने ज्या ज्या लोकांना बाबा हे मुसलमान आहेत असं वाटत होतं, त्या लोकांना, भक्तांना त्यांनी त्यांच्या आराध्य दैवताच्या रूपात द्वारकामाईमध्ये दर्शन दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांना जाणवलं की बाबा मुसलमान नाहीत, बाबा हिंदू मुसलमानाच्या धर्माच्या पलीकडचे आहेत, ते परमेश्वराचे अवतार आहेत. ह्याच भावनेने आपण ते बाबांच्या सहवासात राहिले, एका परमेश्वराच्या आपण सहवासात राहतो, हीच त्यांची भावना होती. आणि बाबा हिंदू होते. त्याला आणखी एक उदाहरण आहे, ते अहमदनगर कोर्टाने दिलेला निकाल. बाबांनी देहत्याग केला 15 ऑक्टोबर 1918 रोजी. 15 ऑक्टोबरला देहत्याग केल्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाला, की मुस्लिम म्हणत होते की तुम्ही आम्हाला बाबांचा देह आम्हाला द्या, तर हिंदू म्हणत होते नाही, आम्ही बाबांचं हिंदू धर्माप्रमाणे बाबांवर अंत्यसंस्कार करू. नंतर हा वाद जो आहे तो अहमदनगरच्या कोर्टात गेला आणि तिथे बाबांचे भक्त सॉलिसिटर हरी सीताराम दीक्षित यांनी आपली बाजू समर्थपणे मांडली आणि कोर्टाला पटवून दिलं की बाबा हिंदूच होते. आणि कोर्टाने सगळ्या पुराव्यांची आणि त्याची दखल घेत कोर्टाने आदेश दिला की बाबांचा देह हा हिंदूंना द्यावा. आणि त्याच्यानंतर 17 ऑक्टोबर 1918 रोजी समाधी मंदिरात ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारासहित साईबाबांना समाधिस्थ करण्यात आलं. आणि त्यानंतर बाबांचे परमभक्त उपासनी महाराजांनी त्याच्यानंतर बाबांचं पिंडदान केलं. त्यांचं 13व्याचे जे विधी असतात हिंदू धर्माप्रमाणे ते उपासनी महाराजांनी केले. आणि यावरून तुमच्या लक्षात येईलच की हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे बाबांचा देहत्यागानंतर सर्व क्रियाकर्म करण्यात आली. हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे आणि याचे अनेक दाखले तो आपल्या साई चरित्रमध्ये आहे किंवा बाकीच्या त्यांच्या सहकार्याने त्यांच्या समेत राहिलेल्या साई भक्तांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत. हे कोणीही ते बघू शकतात. आणि त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा येतो तो साईबाबा हे चांदमिया होते. चांदमिया हा मुसलमान होता आणि चांदमिया हा बदफैली होता, त्याच्यानंतर व्यभिचारी होता. आणि अशा एक अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण मुळात चांदमिया हे जे काय व्यक्तिमत्व उभं करण्यात आलं आहे हे पूर्णतः काल्पनिक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे. एक म्हणतो म्हणून दुसरा म्हणतो अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व फिरते, पण याला कुठल्याही प्रकारचा आधार ते लोक देऊ शकत नाहीत. कुठल्याही प्रकारचे पुरावे ह्याच्यासाठी नाही आहेत. आणि चांदमियाचं जे उदाहरण दिलं जातं ते 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतरचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे स्वातंत्र्य युद्धानंतर 1857 नंतर चांदमिया हा शिर्डीमध्ये आला आणि तो साईबाबा बनून शिर्डीमध्ये राहिला. तर ह्याच्यामध्ये तथ्य कसं नाही की चांदमिया जर हा साईबाबा जर असते तर चांदमिया मुसलमान आहे, बदफैली आहे, सगळं आहे, तर त्याला गीतेचं ज्ञान कुठून येणार. आणि तेही नानासाहेब चांदोरकर यांच्यासारख्या जो गीतेचा परम अभ्यासक आहे ह्याच्यासमोर चांदमियाचं गीतेचं ज्ञान टिकलं असतं का? टिकलंच नसतं ते. त्याच्यानंतर MB रेगे होते, त्यानंतर हरिविनायक साठे होते. ही इंग्रजांच्या काळामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर काम करणारी मंडळी होती. आता ह्या मंडळींच्या समोर चांदमिया कधीच त्याला कोणी उघडा पाडला असता, त्याचं ज्ञान कधीच उघडं पडलं असतं. आणि हे लोक जे साईबाबांचे भक्त झाले ह्यांनी साईबाबांचं ज्ञान, त्यांचा जो उपदेश आणि त्यांना पारखून घेतलेले, त्याच्यानंतरच ते साईबाबांचे भक्त झाले. असेच ते भक्त झालेले नाही, ते काय अंधभक्त नव्हते. ते कोणी त्यांना काय अशिक्षित अडाणी असे भक्त नव्हते. ते उच्च शिक्षित आणि धर्माचं, हिंदू धर्मग्रंथांचं प्रचंड ज्ञान असलेल्या ह्या व्यक्ती होत्या. आणि त्या व्यक्तींना त्यांच्या ज्ञानामध्ये येणारे अडथळे किंवा त्यांना जे समजत नव्हतं ते समजून सांगण्याचं काम
साईबाबांनी केलं. साईबाबांनी कुणाकुणाला काय काय दिलं. चांदोरकरांना गीतेचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर MB रेगेंना विष्णू सहस्रनामाचं हे दिलं. त्यानंतर हरिविनायक साठे यांना गुरुचरित्र समजावून सांगितलं. त्यानंतर VB देव यांना ज्ञानेश्वरी समजावून सांगितली. असे एक ना अनेक प्रकारे आपल्या हिंदू धर्मग्रंथांतील माहिती किंवा त्यांच्यातले लोकांना अडलेले प्रश्न साईबाबांनी त्यांना समजावून सांगितले. हे चांदमियाला शक्य झालं असतं का, मला सांगा बघू. ते झालंच नसतं, केव्हाही झालं नसतं. तर अशा प्रकारे तर चांदमिया हा साईबाबा होता किंवा काय होतं हे कपोलकल्पित कथा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे. त्यामुळे कुठल्याही साई भक्ताने याबाबत विचार करण्याचा काही प्रश्नच नाही आणि कुणीही त्याबद्दल साईबाबांबद्दल शंका घेण्याचं कारणच नाही आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक मान्यवर शिर्डीला येतात. साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि महत्त्वाचे मोठमोठे नेते हे शिर्डीला जातात, साईंच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. हेच ह्या सनातन धर्मियांना किंवा शंकराचार्यांना पटत नाही, आवडत नाही. म्हणजे साईबाबांना जेवढं हे लोक महत्त्व देतात तेवढं महत्त्व शंकराचार्यांना दिलं जात नाही आणि हीच ह्या लोकांची पोटदुखी आहे. आणि त्याच्यामुळेच हे लोक साईबाबांच्या विरोधामध्ये अशी कपोलकल्पित कथा सांगत आहेत आणि त्यांच्यावर आरोप करत आहेत. हे सर्व आरोप निराधार आहेत आणि खोटे आहेत. आता तुम्ही बघितलं असेल की शिर्डीला कोण जातो? शिर्डीला साईबाबा ज्यांना बोलवतात तेच शिर्डीला जातात आणि साईंच्या दरबारात जाऊन ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेच लोक पुन्हा पुन्हा शिर्डीला जातात. त्यामुळे साईबाबा हिंदू आहेत, साईबाबा मुसलमान आहेत, याचा कुणालाच काही फरक पडत नाही. त्यांच्या दृष्टीने एकच आहे की साईबाबा आमच्या अडीअडचणीला धावून येतात. आमचे ते परमेश्वर आहेत, परमात्मा परमेश्वर आहेत. सर्व धर्माच्या पलीकडे साईबाबांचं अस्तित्व आहे. साईबाबा अजर, अमर, अविनाशी आहेत. आजही ते भक्तांसाठी धावून जातात. अशा श्रद्धेमुळेच आज शिर्डीमध्ये लाखो लोक रोज साईबाबांचं दर्शन घेतात आणि मनोकामना पूर्ण झालेल्या लोकांची संख्या वाढतच आहेत आणि ते वारंवार शिर्डीला जातात. आणि हेच सांगण्यासाठी मी हा छोटासा प्रपंच केला आहे. ज्यांना माझं म्हणणं पटत असेल किंवा पटत नसेल तर त्यांनी कॉमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे अधिक काही माहिती असेल तर कृपया मला द्या. माझा फोन नंबर आणि मी दिलेला आहे आपल्या याच्यामध्ये, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.